वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ती म्हणजेच ॲक्वेरियस कुंभ राशीसाठी ही रीडिंग असणार आहे. सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता जे काय प्रॉब्लेम्स फेस करताय त्यासाठी हा गायडन्स असेल. या रीडिंगमधून तुम्हाला काही ना काही गायडन्स भेटेलच. ही एक टाईमलेस रीडिंग आहे. सो ही रीडिंग जेव्हापर्यंत तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा ही रीडिंग तुमच्याशी रिलेट करेल. सो तुम्हाला जो गायडन्स घ्यायचा आहे तो तुम्ही या रीडिंगमधून घेऊ शकता. आणि गरजेचं नाही की प्रत्येक गोष्टी रेझोनेट होईल, कारण इथे खूप जण हा व्हिडिओ बघू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सगळ्यांची रेझोनेट होईल असं नाही आहे. सो जो पार्ट तुमच्याशी रेझोनेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्यापर्यंत घ्या. सगळ्यात आधी तर मी इथे बघू शकते की तुमच्या बिझनेस, करिअर, रिलेशनशिपमध्ये खूप सारे ब्लॉकेजेस येत आहेत. तुम्ही एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करत आहात पण ती गोष्ट पूर्ण होत नाही आहे. बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला ग्रोथ भेटत नाही आहे, सक्सेस भेटत नाही आहे. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्हाला सक्सेस भेटत नाही आहे, ग्रोथ नाही होत आहे. करिअरमध्ये पण सेम गोष्टी आहेत. सो तुम्हाला ज्या गोष्टी जितक्या एक्सप्लोअर करायच्या आहेत तितक्या तुम्हाला एक्सप्लोअर करता येत नाही आहेत. हा मेन प्रॉब्लेम आहे तुमच्या लाईफमध्ये. तर मी इथे बघू शकते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक डिसिजन्स आहेत ना खूप इमोशनली घेत आहात. ते इमोशनली न घेता गोष्टींसाठी जे तुम्हाला क्लिअर वाटतं त्या गोष्टी तुम्ही क्लिअरली बोलून कम्युनिकेट करून केल्या पाहिजेत. कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे इथे, आणि ते पण प्रॉपर ट्रस्टवालं कम्युनिकेशन. तुम्हाला इमोशनली इथे विचार करायचा नाही आहे गोष्टींना, प्रॅक्टिकली हँडल करायच्या आहेत सगळ्या गोष्टींना. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. असा विचार करून तुम्ही चालायचं नाही आहे की जर तुमचा जो डिसिजन आहे किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल ज्या काही गोष्टी वाटत आहेत तर त्या समोरच्या व्यक्तीला कशा वाटतील. सो तुम्हाला एकदम हॉनेस्ट रिॲक्शन द्यायचे आहेत प्रत्येक गोष्टी रिलेटेड. सो समोरच्याला ज्या रिॲक्शन द्यायचे असतील तो देऊ शकतो, पण तुम्हाला इथे हॉनेस्ट राहणं खूप गरजेचं आहे. सेकंड, इझिली कोणावरती ट्रस्ट करू नका. आणि मी इथे बघू शकते की तुम्हाला इथे कोणाची तरी सपोर्टची गरज आहे, पण तुम्हाला असं फील होतं की तुम्हाला तो सपोर्ट भेटत नाही आहे. मग तो तुमच्या फॅमिलीकडून असू शकतो, फ्रेंड्सकडून असू शकतो, तुमच्या लवरकडून सुद्धा असू शकतो. जो तुम्हाला हवा आहे तो सपोर्ट तुम्हाला भेटत नाही आहे. पण हे फक्त तुमचे नेगेटिव्ह विचार आहेत. ते तुम्हाला हेल्प तर भेटते आहे, बट ते तुम्हाला समजून घेता येत नाही की ॲक्च्युली तुम्हाला लोक हेल्प कसे करत आहेत तुमच्या लाईफमध्ये. सो हे समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्टेप्स खूप कमी कमी घेत चाललेले आहेत. म्हणजेच की ग्रोथ वाईज तुम्ही खूप टाईम लावताय गोष्टींना ग्रो करण्यासाठी, किंवा तुमची इच्छाच नाही आहे की अजून पुढे लाईफमध्ये काय केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की आता जे काय आहे तेच आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं लाईफमध्ये काय होऊ शकत नाही, चांगले दिवस येऊ शकत नाही. इतका निगेटिव्ह तुम्ही स्वतःबद्दल विचार कराल तर लाईफ तुम्हाला कशी पॉझिटिव्ह वेमध्ये घेईल. जर तुम्ही स्वतःमध्येच नेगेटिव्हिटी शोधायला चालू केली तर लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कशा काय घडतील. इथे मी बघू शकते, मी जसं मगाशी बोलली की तुम्हाला सपोर्ट हवा आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सपोर्ट नाही आहे, फायनान्शियल सपोर्ट नाही भेटत आहे कोणाकडून, ना फॅमिलीकडून, ना फ्रेंड्सकडून, ना तुम्ही ज्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहात त्यांच्याकडून. पण इथे तुम्ही गोष्टींना खूप उलट्या वेनी विचार करता, म्हणून तुम्हाला असं फील होतं की सगळे तुम्हाला एकटं सोडून जातात आणि कोणीच तुमचा विचार करत नाही आहे. पण तसं नाही आहे. मी तुम्हाला इथे एकच सजेस्ट करेन की काही गोष्टींना तुम्हाला स्वतःहून समजून घ्यायला लागतील. त्या गोष्टींमागचे रिझन हे तुम्हाला स्वतः शोधावे लागतील. जर गोष्टी चुकीच्या घडत आहेत ना तर त्यामध्ये तुमचीसुद्धा तितकीच चूक आहे, कारण की आपण प्रत्येक वेळेस समोरच्यांना ब्लेम नाही करू शकत. आणि समोरचा जर तसा वागतोय तर आपली पण त्यामध्ये काहीतरी चूक असू शकते. तर त्या चुकीमागचे रिझन जे असतील ना ते तुम्हाला इथे फाइंड आउट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला स्टेप्स घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिलं मी इथे बोलेन की तुम्ही स्वतःला खूप इमोशनली ड्रेन करताय. ती गोष्ट गरज नाही आहे की तुम्हाला इमोशनली ड्रेन व्हायची. स्वतःवरती फोकस द्या. लाईफमध्ये खूप गोष्टी आहेत सध्या तुमच्या करायला. तुम्ही त्या गोष्टीला एकदम पॉझिटिव्ह वेमध्ये करा. स्वतःला एन्करेज करा की तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. प्रेशराईज करायला नाही बोलत आहे, बट स्वतःला एक ट्रस्ट करून द्या की हां, ही गोष्ट माझ्याकडून होऊ शकते. आणि स्वतःपासून तुम्ही चेंज करायला स्टार्ट करा.
आणि आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे वाटतं सपोर्ट नाही भेटत आहे किंवा कोणीच तुम्हाला समजून घेत नाही आहे, मे बी तुम्ही त्या एनर्जीजमध्ये नाही आहात की तुम्हाला समजत नाही आहे की लोकं तुम्हाला समजून घेत आहेत की नाही घेत आहेत. सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूलाच आहेत, फक्त तुम्हाला ओळखताही येत नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतःला टाईम द्यायला लागेल. शांत डोक्याने बसून विचार करा प्रत्येक गोष्टींबद्दल. आणि तुमच्या लाईफमध्ये मी एकच गोष्ट सजेस्ट करेन, कुठलाही मेजर डिसिजन तुम्ही घेऊ नका. तुमच्या करिअर रिलेटेड, फ्युचर रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड किंवा जॉब रिलेटेड कुठल्याच गोष्टींमध्ये तुम्ही आता सध्या डिसिजन्स घेऊ नका. मेजर डिसिजन्स घ्यायचे नाही आहेत, कारण की तुम्ही त्या एनर्जीजमध्येच नाही आहात की तुम्ही कोणते डिसिजन अचानकमध्ये घेऊ शकाल. मे बी तुम्ही त्या घाईघाईमध्ये तुम्ही चुकीचे डिसिजन घेऊ शकता. खूप मेजर चान्सेस आहेत. आणि मग यानंतर आहे ना, तुम्हालाच प्रॉब्लेम फेस होतील आणि मग तुम्ही लोकांना स्वतःच ब्लेम कराल की तुम्ही सपोर्ट केला नाही आहेत मला, किंवा मला जेव्हा गरज होती तेव्हा कोणीच नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तेव्हासुद्धा तुम्ही ब्लेम दुसऱ्यांनाच द्याल. सो स्वतःवर ट्रस्ट करा.